राम राम मंडळी, मी तुमचा लाडका शशकांत. मग का राव, सकाळी उठलो, फ्रेश वगैरे झालो, निघालो आपल्या शिरूर ताजमहलला म्हणजेच पोस्टाला. कारण की आपल्या शिरूर ताजमहलला थोडंफार काम होतं. कारण की आपलं हे जे फ्रेम बनवायची होती ना, त्याच्यामुळे आपण शिरूर ताजमहलला गेलो होतो. शिरूर ताजमहलला गेल्यानंतर चौकामध्ये आल्यानंतर चौकाच्या राईट साईडला ते दुकान आहे. दुकानाच्या जाण्याच्या आधी आपलं महादेव मंदिरामध्ये दर्शन घेतले. महादेव मंदिराचे दर्शन घेऊन फ्रेमच्या दुकानामध्ये येऊन फ्रेम वगैरे केली. फ्रेम चांगल्या म्हणजे अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी बनवलेली. मग तिथून निघालो महादेववाडीला. तर महादेववाडी म्हणजे मावशीच्या घरी आपला कार्यक्रम होता. मग काय आलो महादेववाडीच्या रस्त्याला लागलो. महादेवाच्या रस्त्याला लागल्यानंतर महादेववाडीमध्ये थोडंफार काम होतं. महादेववाडीत थोडंफार काम केलं. तिथून काढली मोठी गाडी. मोठी गाडी काढून आलो आपल्या पोद्दार स्कूलला. म्हणजे भाच्याचं आज इथे पालक मीटिंग होती. पालक मीटिंग केली. मग तिथून निघालो वापस आपल्या घराकडे. घराकडे निघण्याच्या आधी आपण आलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये. तिथे आलो. तिथे आल्यानंतर थोडंफार आपलं काम होतं. काम केलं. तिथं काम केल्यानंतर थोडा नाश्ता वगैरे केला. म्हणजे वडेवाल्यापाशी वडे पंपापाशी नाश्ता केला. पंपापाशी नाश्ता करून तिथून निघालो वापस शिरूर ताजमहलला. कारण शिरूर ताजमहलला जर जायचं होतं, आपली गाडी तिकट लावलेली होती. महादेववाडीहून गाडी घेऊन गेले होते शिरूर ताजमहलला. मग काय शिरूर ताजमहलला आल्यानंतर गाडी वगैरे लावली. मग गाडी वगैरे लावल्यानंतर इकडं आलो आपल्या कटिंगच्या दुकान. कारण की कटिंग वगैरे करायची होती. मग काय राव, कटिंग वगैरे केली. मग आपली घेतली बाईक. बाईक घेऊन निघालो गावाकडे. कारण आज झाला तो उशीर, थोडा वेळ शिरूर म्हणजेच थांबलो. मग भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कमेंट करा, लाईक करा.